नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक आरोग्यदायी रेसिपी बघणार आहोत। आरोग्यदायी म्हणजे आपण मोड आलेल्या मुगाचं कढण कसं करायचं ते बघणार आहोत। मोड आलेल्या मुगाची उसळ मी ज्यावेळेस दाखवली त्यावेळेस काही लोकांनी कमेंट करून मला मुगाचं कढण दाखवा असं सांगितलं होतं आणि त्यानुसार आज आपण हे मुगाचं कढण करतोय। मूग पचायला हलके असतात पण त्यामध्ये प्रोटीन्स आणि विटॅमिन्स आणि आयर्न याचं अगदी भरपूर प्रमाण असतं। त्यामुळे आपल्या शरीरातली ताकद गेलेली असेल तर ताकद भरून यायला, रक्त वाढायला त्याची खूप मदत होते। आजारी माणसाला कडधान्य खायला दिलं तर ते पचायला जड जातं, पण कडधान्यातली प्रोटीन्स विटॅमिन्स तर मिळणं गरजेचं असतं। तर अशा वेळेस आपण जर कढण करून आजारी माणसाला दिलं तर त्याचा निश्चितच चांगला उपयोग होतो। हे कढण आपण अगदी घरातल्या साहित्यामध्ये करू शकतो। करायला सोपं आहे, पटकन होतं आणि तितकंच ते आरोग्यदायी आहे। साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया। आज आपण मोड आलेल्या मुगाचं कढण करतोय, त्यामुळे अर्थातच इथे मी एक बाउल भरून मोड आलेले मूग घेतलेले आहेत। हे घरी मोड आणलेले आहेत, किती सुंदर मोड आलेले आहेत बघा। त्यामध्ये घालण्यासाठी आता आपण काय काय घेतलंय तर इथे मी एक वाटी भरून गोड ताक घेतलेलं आहे। घरी लावलेल्या दह्याचं आधमुरं असं ताक आहे। आंबट ताक घ्यायचं नाही, कारण जर आजारी माणसाला आपण आंबट ताकाचं दिलं तर त्याला त्याचा निश्चितच त्रास होईल। पाव टीस्पून भाजून केलेल्या जिऱ्याची पूड आहे, पाव टीस्पून धने पूड, अर्धा इंच आल्याचा किस करून घेतलेला आहे, 2 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। तुम्हाला लसणाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता। लसणाशिवाय सुद्धा कढण खूप सुंदर लागतं। एका हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे घेतलेला आहे। कमी तिखट मिरची घेतलेली आहे मी। 2 चिमूटभर लाल तिखट घेतलंय। हिरवी मिरची घातली तरी लाल तिखट घातलं की त्याला जास्त छान चव येते। मीठ स्वादानुसार घालायचं आहे। 1 टीस्पून साखर घेतलेली आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, आवडीनुसार त्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। गरम मसाला म्हणजे मिरे, लवंग आणि दालचिनी हे समप्रमाणात घेऊन मी त्याची पूड करून ठेवलेली असते। ती इथे अगदी पाव टीस्पून 2 ते 3 चिमूट एवढीच घेतलेली आहे, म्हणजे जळजळीत होणार नाही। फोडणी आपल्याला नंतर तुपाची करायची। साजूक तूप घ्यायचं आहे। 2 टीस्पून साजूक तुपामध्ये जिरं आणि कडीलिंब, कडीलिंबाची 8-10 पानं घेतली आहेत। जिरं साधारण 1 टीस्पून घेतलेले आहे। तुपामध्ये कडीलिंब, जिरं, हिंग आणि हळद घालून आपण फोडणी करणार आहोत। पहिल्यांदा आपल्याला मुगामध्ये पाणी घालून कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। मूग एका बाउलमध्ये काढून घेते। त्यामध्ये आपण 2 कप पाणी घालूया। थोडंसं मीठ घालूया शिजताना, म्हणजे मुगाला आतपर्यंत मिठाची चव जाईल। आणि आता प्रेशर कुकरमध्ये ठेवून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। नेहमीप्रमाणे जाळी बुडेल खालची तेवढं पाणी घातलेलं आहे आणि आता कुकरच्या आपण 2 शिट्ट्या करून घेऊया। कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। प्रेशर उतरलंय, काढून बघूया। मूग छान शिजलेत बघा, हाताने दाबले जात आहेत, छान शिजलेत। 2 टीस्पून साजूक तूप आपण घालणार आहोत। तुपाचीच फोडणी करायची म्हणजे ते कढण खूप छान टेस्टी लागतं। तूप गरम झालंय, आता त्याच्यामध्ये जिरं घालूया। जिरं चांगलं तडतडलं की नंतर आपल्याला कडीलिंब, ठेचलेला लसूण एक एक करून सगळं साहित्य घालायचंय। कडीलिंब घालूया, लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या त्याही घालते आहे। त्या थोड्याशा परतायच्या आहेत आपल्याला। त्यामध्येच आता थोडासा हिंग, थोडी हळद घालूया। मस्त वास सुटलाय लसणाचा खमंग।
आता त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, तेही थोडंसं परतून घेऊया तुपात. आणि आता त्यावर आपण मुगामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते वरचं घालून घेऊया. हे पाणी ओतून द्यायचं नाही, यामध्ये सगळी जीवनसत्व उतरलेली असतात. हे जे आपण गोड ताक घेतलंय तेही घालूया. जिरेपूड, धन्याची पूड, गरम मसाला 2 चिमूट घेतलाय तो घालूया. लाल तिखट, मीठ, चव घेऊन बघायचं, मीठ कमी वाटलं तर मीठ आपल्याला वाढवता येईल. साखर, आता हे शिजलेले मूग थोडेसे दाणे मी बाजूला काढून घेते, म्हणजे नंतर ते कढणामध्ये भाताबरोबर खाताना छान वाटतात दाताखाली आले की. आणि हे उरलेले मूग जे आहेत ते स्मॅश करून घेणार आहे. बघू शकता किती छान बारीक झालंय. तुम्ही पाहिजे तर मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. इकडे कढण उकळते, त्यामध्ये आता आपण हे बारीक केलेले मूग घालूया. हे आपण अख्खे शिजलेले मूग बाजूला काढून ठेवले तेही त्यामध्ये घालते आहे. भाताबरोबर आपण जेव्हा हे कढण खातो तेव्हा ते अख्खे मूग दाताखाली आले खाताना की छान वाटतात. आजारी माणसाला जेव्हा आपल्याला कढण द्यायचं असतं तेव्हा त्याला ते मात्र पातळ द्यायचं. आता आपल्याला हे भाताबरोबर खायचं आहे म्हणून आपण ते इतपत घट्ट केलेलं आहे. आजारी माणसाला देताना त्यामध्ये पाणी अजून थोडंसं घालू शकता. आता मी पण याच्यामध्ये थोडं पाणी घालते आहे, पण पाणी घालताना गरम पाणी घालायचं, गार पाणी घालायचं नाही. आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात आपण ते कढण पातळ करू शकतो. बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालते आहे. इतका सुंदर वास सुटलाय कढणाचा आणि चवही अप्रतिम. कढण करून अगदी तयार झालंय. गॅस बंद करते आहे. सूप बाउल मध्ये आपण कढण काढून घेऊया. थंडीच्या दिवसात किंवा जेव्हा आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो तेव्हा, किंवा जेव्हा आपल्याला ताप आलेला असतो, अशा वेळेस आपल्या तोंडाला चव नसते, जेवण नकोसं वाटतं. पण त्यावेळेस जर अशा प्रकारचं मुगाचं कढण करून तुम्ही प्यायलात तर तुम्हाला नक्कीच छान वाटेल. त्यामध्ये आलं असतं, थोडासा गरम मसाला असतो, त्यामुळे घशालाही पिताना गरम गरम छान वाटतं. तुम्ही या पद्धतीने मुगाचं कढण नक्की करून बघा. भाताबरोबर खायला सुद्धा ते खूप छान वाटतं. अर्थातच मी तुम्हाला सांगितलं आहे भाताबरोबर खाण्यासाठी थोडंसं ते दाटसर करायचं, आणि जर नुसतं प्यायचं असेल, आजारी माणसाला द्यायचं असेल तर ते थोडं पातळ करायचं. या पद्धतीने तुम्ही मुगाचं कढण करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या. माझा हा मोड आलेल्या मुगाच्या कढणाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला, ही रेसिपी आवडली असली तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या टेस्टी आरोग्यदायी रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.